त्या मंदिरासाठी जी आपल्याला जागा मिळालेली आहे, दिवाण भाऊ आणि त्यांचा परिवार, ती दिवाण भाऊ यांची आत्या म्हणजे त्यांचा सुद्धा या जागेसाठी मोठा हातभार आहे। त्याचप्रमाणे त्याने उदाहरण आपल्याला या ठिकाणी देणगी रूपाने सुद्धा काही रक्कम दिलेली आहे। त्याबद्दल मी आमच्या त्यांचा आभार मानतो आणि दिवाण भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। स्वीकारत आहे। धन्यवाद। त्याप्रमाणे ज्या वस्तू आणलेल्या आहेत तर तिला आणि मला दिलं नाही असं कुठल्या प्रकारचा राग रुसवा नको। आपल्या प्रत्येक घरामध्ये ही एक वस्तू जाईल, त्याची काळजी घेतली जाईल। मन मंदिरात पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाणला मन मंदिरात, करीते प्रेम भावे आपले स्वागत, करीते प्रेम भावे आपले स्वागत या दत्त मंदिरात, या दत्त मंदिरात। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज उपस्थित सर्व महिला समाजातील सर्व थराच्या स्त्रियां विशेष प्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतायगत सुरू आहे। हा समारंभ म्हणजे गृहिणी पूजन, आदर सत्कार व स्नेह संमेलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक असते। आज आपण सर्वजणी या ठिकाणी हळदी कुंकू समारंभासाठी उपस्थित झालेल्या आहेत। खरोखरच आपला इतका मोठा गाव वाटला आहे। आज आपण दत्तगुरु मंदिर ट्रस्ट व सौ सुनंदा निवास सातवी यांनी त्यांच्या सासूबाई स्वर्गवासी सुमती भाऊराव सातवी यांच्या स्मरणार्थ हा जो काही आपल्या श्री दत्तगुरु मंदिर कमिटी किंवा पूर्ण महिलांच्या वतीने आभार मानते व त्यांना विनंती करते की या आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना थोडक्यात करावी। स्वागतम स्वागतम। प्रथम मी आपल्या गावातील सर्व महिलांचे स्वागत करते। एवढ्या उपस्थितीने सर्व महिला अगदी हळदी कुंकवासाठी हजर राहिल्या, त्यामुळे त्यांचे परत एकदा मी स्वागत करते। आणि हळदी कुंकवाचं सर्व महत्व नम्रताने सांगितलेलं आहे। आता आपण थोड्यावेळाने हळदी कुंकवाला सुरुवात करूया आणि हा आपला कार्यक्रम शांतपणे व्यवस्थितपणे पार पाडूया, एवढंच मी बोलते। पुढे आता आपण हळदी कुंकवाला सुरुवात करायची आहे। समाजातील आज बहुतेक स्त्रिया हळदी कुंकू म्हणजे नटण्या मुरडण्याचा सण, परंतु याच्या मागे एक कथा आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि स्त्रीला घराबाहेर पडणं खूप म्हणजे स्वतः अगदी चूल आणि मूल एवढंच करणं। पण आज जर स्त्रिया बघितल्या तर प्रत्येक ठिकाणी अति शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि ह्या स्त्रिया आपल्या जो हक्क आहे किंवा जे आपलं स्वातंत्र्य आहे प्रत्येक ठिकाणी अगदी दिसून येतात। अगदी एका छोट्या शेतकरी पासून तर अगदी पायलट पर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्त्रिया दिसतात। पण या हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र येऊन एकमेकींची सुख दुःख जाणून घेतात आणि हळूहळू समाज जो आहे तो प्रगत होत गेला की समाजातील ज्या काही द्वेष किंवा मत्सर बाजूला ठेवून सर्व स्त्रिया एकत्र येऊन हळदी कुंकू हे साजरं केलं जातं आणि पूजा विधी आणि मंगल संस्कारात कुंकुवाबरोबर हळद असते आणि हळद आणि कुंकू ही सौभाग्य द्रव्य आहेत की प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर स्त्री आपलं सौभाग्य जपत असते आणि हे सौभाग्याचं लेणं आपल्या कुंकू कपाळी लावण्याची प्रथा ही आर्य समाजापासून प्रस्थापित झाली आहे आणि ही जी प्रथा आहे ती पुढेही आपण चालू ठेवूया। सुनंदाताई यांनी हे आज सुरुवात करून दिलेली आहे, पण ही सुरुवात जी आहे ती आपण पुढे म्हणजे महिला जर एकत्र येऊन जर तुम्हाला कुठली मदत पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला पुढे जाऊन हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा चालू ठेवायचा असेल तर आपल्या दत्तगुरु मंदिर ट्रस्टशी तुम्ही संपर्क साधून तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर ते देण्यासाठी तयार आहेत। जर अशा महिला जर आपण मी मोठी असं न मानता फक्त मी एक स्त्री आहे आणि आज आपली स्त्री चंद्रायन 3 पर्यंत जर पोहोचली आहे तर आज आपण सुरुवात केली पाहिजे की आपल्या गावापासून आपल्याला हा एक सोहळा आहे। आणि मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी आपली खरोखरच इतकी छान उपस्थिती दाखवून जे काही उपस्थित झालेले आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते।
हे हळदी कुंकू आपण मंदिरामध्ये आणि देवाच्या ठिकाणी ठेवलेले आहे. हा कोणाच्या घरचा कार्यक्रम नाही. त्याच्यामुळे कोणी न संकोचता मनात कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रत्येक आपला मंदिरातला आणि आपल्या गावातला कार्यक्रम आहे. कोणी कोणाला सांगणार नाही. स्वतःच्या मनाने सगळ्यांनी आनंदाने राहायचं आणि सगळ्यांनी सगळं आनंदात पार पाडायचं. त्याच्यानंतर भरपूर खेळ खेळायचे, नाचायचं आहे, आपल्याला सगळ्यांना मजा करायची. निलेश भगवान सामळे यांच्या या ठिकाणी स्वागत आहे. राजमाता जिजाऊ आणि आम्हा महिलांना चूल आणि मूळ या विषयात सर्वप्रथम मी मंडळाचे हालोली मंडळाचे आभार मानेन का मला आज इथे आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले त्याबद्दल धन्यवाद. सर्व काही आनंदी आहेत का? काय ना
भारी वाटतं. त्याच्यामुळे काय ना आपण आनंदी राहिलं पाहिजे. आज मला हळदी कुंकू निमित्त येथे आपण बोलवलेलं आहे. हळदी कुंकू सांगितलं त्या बाईच्या मनात बिलकुल चालू होते काय वाटी भेटणारे आणि वाटी आणायला जाते आणि कोणाची तरी वाट लावून येते. कारण गुरुवार आता पूजाला सुरुवात झालेली आहे. जेव्हा 5वा हळदी कुंकूचा कार्यक्रम ज्या दिवशी 5वा गुरुवार पूजला जाईल त्या दिवशी ताई रस्त्याला इथला हळदी कुंकू घेईल तिथला हळदी कुंकू घेईल आणि प्रत्येकाकडची मापच काढत जाते. नाही काय नो हळदी कुंकू म्हटलं तर हळद ही शरीराचे प्रतीक आहे आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. मी तुम्हाला सांगेन हळद सांगितली शब्द आहे ना आपला ही बाई माणसं पण जोडते पण आणि म्हणून ताईनो ह्या हळदीचं एक प्रतीक आहे. आपल्या मुलींना आपण संस्कार द्या. कारण टीव्ही मध्ये जे सिरियल मध्ये चालतं तसं घरी चालतंय मुलींचं चालतंय. जिथे चालेल कपडे घालायचे तिथे घालू द्या पण अंग ढाकलं ना ताईनो शरीर हे प्रतीक आहे आपलं. हळद हे प्रतीक आहे तसं हळदीने लिपलं जातं तसं कपड्यांनी पण लिपलं पाहिजे. कारण उद्धार आईचा होतो. समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तिने अंग झाकूनच गेलं पाहिजे. कारण कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. आपल्याकडे बघतो गावोगावी नुसती टिकली लावायला नाही कुंकू लावायला नाही तर विचार करायचा आपण थोडासा. जो 1.5 फुटाचा असतो ना त्याच्या नावाने कुंकू लावतो ना आपण टिकली लावतो ना तो 6 फुटाचा केलेला असतो. त्याच्या आई बापाची सेवा करता आपल्याला. मी एक नवरा एक माझी पोरं 2 नाही आपण मागे वळून आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. तेव्हा आपल्या आई वडिलांचा सांभाळ आपली भाऊजाई करेल. हे कुंकवाचं प्रतीक आहे. तर नक्कीच ताईनो हळदी कुंकू नुसतं आपण हळदी कुंकूला वाटी आणायला जायचं नाही. वाटी आणायला म्हणून ताईनो हळदी कुंकवाला आपण जाताना फक्त हळदी कुंकूच घेऊन या. तिची साडी वाईट तिचं किचन वाईट नका. आपल्याला जर सौभाग्याचं प्रतीक दिलंय तर आपण हळदी कुंकूच घेऊन या. मी जास्ती काही बोलणार नाही कारण 1-2 महिन्यापूर्वी मी येऊन गेली होती. बऱ्यापैकी मला सर्वच महिला ओळखत असतील त्याच्यामुळे जास्त वेळ तुमचा घेत नाही. मी एवढे बोलून 2 शब्द संपवते. धन्यवाद. गावच्या सर्व महिलांना माझ्याकडून हळदी कुंकू निमित्त नमस्कार. मी त्या दिवशी पण येऊन गेले. आपला हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्त श्री दत्त गुरूंचा मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम खूप छान झाला. मला त्या 3 दिवसामध्ये जसा वेळ मिळाला तसं मी येऊन गेले पण मी सगळं पाहिलं फोटो बघितले. इथे ज्या दिवशी आले त्या दिवशी तुमचा कार्यक्रमाची सांगता होती म्हणून माझी कोणाची भेट झाली नाही. मी विचार केला हळदी कुंकाच्या दिवशी मी पुन्हा जाईल. आज मी आमच्या घरी पाहुणे असताना पण मी वेळात वेळ काढून आता आली आहे आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण आज सगळे भेटतोय. मी तर तुमच्याकडे आपल्या जिल्हा परिषदच्या कार्यक्रमानिमित्त नेहमीच येत असते. माझे बहुतेक सर्वजण नातेवाईक पण आहेत ओळखीचे लोक पण आहेत. मी तुमच्या घरचीच आहे. मला काही जास्त बोलायला नकोय. आम्ही आजच्या दिवसासाठी मी आज घाई गडबडीत पण आज म्हटलं जाऊन भेटणार कारण आज जमलं नसतं मला तर मी आज पुन्हा मला तुमची सर्वांची कदाचित भेट नसती झाली. आणि हळदी कुंकूचा हा आजचा मान आज या मार्गशीर्ष महिन्यानिमित्त पुन्हा आपल्याला आहे. संक्रांतीचं पण हळदी कुंकू आणि हळदी कुंकूसाठी प्रत्येक आणि त्यासाठी सर्व महिला अगदी तयारीनिशी आवडीच्या साड्या घालून आवडीचं अगदी आपल्या मैत्रिणीला भेटणं अगदी पूर्ण तयारीत येत असतात आणि सर्वांना अगदी आनंद वाटतो. भेटल्याने कशा गप्पा होतील आपल्या सगळ्या मैत्रिणी कशा भेटतील. मला ह्या निमित्त येऊन मला एवढं 2 शब्द बोलायचे होते की आजच्या ह्या समाज मंदिर जे आपण बांधलंय दत्तगुरूंच्या श्री दत्तगुरूंच्या मंदिराचं त्या दिवशी आज ठाण्यावरून ते लोक सर्वजण आलेले आहेत की मामी तू घाईघाईत कुठे चालली. मी म्हटलं हॅलो. त्या दिवशी मला काही वेळ नाही मिळाला लग्नानिमित्त तर मी आज तिथे चालली हळदीकुंकवानिमित्त. तर मग त्यांनी सर्व माझ्याकडनं विचारून घेतलं. म्हणे माझ्याकडून तुमच्या आणि सौ विनया विकास पाटील यांच्याकडनं 5,000.
डायरेक्ट